जर मेडिकल ऑफिसर पोहोचत नाही तर त्यांना आणखी मोटिवेट करेल आणि त्यांना आणखी जास्त नॉलेज देईल. तसा एखादा कार्यक्रम अशा आणखी जास्त आपल्याला नॉलेज येतं कशा करता येईल. त्यात एक यंत्रणा आहे की जी वारंवार ते संपर्कामध्ये असते त्या पेशंट. त्यासाठी एखादं काहीतरी आपण मॅच्युरिटी आणि बर्थ स्पीड जे आहे आता इन्फंट डेथ 129 चाइल्ड डेथ 167 जी आहे त्याचं काय करा त्याच्यामध्ये म्हणजे मॅडम एक तर तुमचे ॲस्पिरेशन व्हरायटीज आहे का नाही आमच्याकडं बऱ्याच ठिकाणी ॲस्पिरेशन व्हरायटीज काही जनरेटर अॅनोमॉलीज आहेत काही आहे मॅडम आहे पुढं आहे. नेक्स्ट लवकरच करतील असे त्यांचं आहे. मॅडम आपण जव्हारला शासकीय रक्तपेढी आहे 2018 चालू झाली ती पूर्णपणे कार्यान्वित आहे. आता पालघर जिल्हा रुग्णालयात शासकीय रक्तपेढी मंजूर झाली त्याचं लायसन्स भेटलं ते कार्यान्वित होईल. आणि ब्लड स्टोरेज युनिट मॅडम 3 ठिकाणी आहे कासा डहाणू आणि वाडा. तर मागे जी केस झाली आपली मोखाड्यात तिथं आपण आता एक मोखाड्याला सुद्धा ब्लड स्टोरेज युनिट प्रस्तावित केलं. जर एखाद्या ॲम्ब्युलन्सला कॉल पडला असेल आणि नेमकं त्याच इन्स्टिट्यूटमधनं परत दुसरा लगेच कॉल पडला तर पहिला कॉल संपून दुसरीकडे तो संपून परत येईपर्यंत जो कालावधी लागतो त्याच्यामध्ये मग आपल्याला असं सांगायला लागतं की 5 तास 6 तास गाडी घेऊन आली नाशिकला गेली असेल किंवा सिक्वसला गेली असेल तर तो प्रॉब्लेम येतो. दुसरा प्रॉब्लेम आहे की आता आपल्याकडच्या ज्या गाड्या आहेत ह्या 2013 पासूनच्या गाड्या आहेत आणि प्रत्येक गाडीचं ॲव्हरेज रेंज आता जरी समजा म्हटलं तर 3.5 लाखाच्या पुढे गेलं. म्हणजे आपली तलासरीची गाडी आहे तिचं आता 7.5 लाख किलोमीटर रेंज झाली ऑलरेडी. म्हणजे ती गाडीने 10 वर्षात एवढी सेवा दिलेली आहे. आणि मग आता त्या गाड्या बदलणं तर ॲक्च्युली गरजेचं आहे पण तो सगळा शासनाकडचा जो प्रस्ताव आहे तो प्रोसेसमध्ये आहे. कंपनीकडनं जे आहे ते ऑलरेडी गव्हर्नमेंटला तशा पद्धतीचे निवेदन केलेले आहेत. जिल्हा स्तरावर सुद्धा आम्ही आता इंटरनल चेंजेस केले. आता मागच्या आठवड्यात सरांची मीटिंग झाली होती. सरांनी जे तालुका वाईज ॲम्ब्युलन्सेसचं सेग्रिगेशन जे आहे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावरती सरांनी काही इनपुट्स दिले आहेत आणि मग त्याप्रमाणे आम्ही शहरी भागातल्या गाड्या ज्या आहेत त्या काही कमी करतोय ज्यांचं आता युटिलायझेशन कमी होतं आणि त्या आपण ज्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही एवढे क्वेश्चन विचारताना तर फोन करणाऱ्या व्यक्तीला ते कदाचित काय माहिती होतं तुमच्या हार्टमध्ये काय होतं असं काय होतं आम्ही मिसटेक केलं तुम्हाला. तुम्ही एवढे क्वेश्चन विचारता पेशंटची परिस्थिती काय आहे. सर ती नियमावली जी आहे ती NHMच्या डायरेक्शन्सने त्यांनी दिली. इथे कुठे त्यांना माहिती आहे नाही सर ही नियमावली जी आहे ना ही NHMने आपल्या कॉल सेंटरला दिलेली आहे की जर समजा एखाद्या पेशंटने चेस्ट पेन असं सांगितलं कंप्लेंट तर तिथे ALS ॲम्ब्युलन्स पाठवायची का BLS पाठवायची हे त्या कॉलमध्ये आयडेंटिफाय झालं पाहिजे. म्हणून NHMने ती दिलेली आपल्याला तर ती आपल्याला फॉलो करायला लागते सर. म्हणजे आपल्याला ते असं नाही म्हणतात की ठीक आहे तुम्हाला चेस्ट पेन होते ना ठीक आहे ही गाडी पाठवून दिली असं नाही करत. ते नियमावली फॉलो केली का नाही म्हणजे त्या जो कॉल अटेंड करणारा व्यक्ती आहे त्याला ते प्रश्न ऑटोमॅटिक पॉपअप होतात म्हणजे NHMच्या गाईडन्सनुसार आणि मग ते प्रश्न त्याने एक प्रश्न विचारत जायला लागतो. आणि असं त्याच्यातनं तो कॉल सरांनी स्वतः सॉल्व केला होता आणि त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात